मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज रविवार आहे, त्यामुळे हे घरी आहेत, मुलंही घरी आहेत आणि गहू आणलेला होता. तो गहू आज उन्हात वाळत घालायचा आहे. पण सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे आता आदेशला घेऊन बसायचं, त्याला लक्ष ठेवायचं, नाहीतर आता तो नाहीतर दिवसभर गावातच फिरणार खेळणार असं काय काय होणार. मग म्हटलं ते उठायच्या आधी अगोदर गहू उन्हात वाळून घ्यावा. वाकरीलाच आहे पाहुण्यांचं शेत आणि त्यांनी गहू केलेलं होतं आणि कधी नेहमी त्यांनी गहू केलेला असेल त्या वर्षी तर मी गहू त्यांच्याकडून घेतेच. कसं स्वच्छ असतो आणि खात्रीशीर मिळतो गहू. चैत्र महिन्यातलं कडक ऊन असते ते धान्याला दाखवून ठेवलं म्हणजे धान्य त्यात वाळवून ठेवलं म्हणजे त्याला वर्षभर कीड वगैरे काही लागत नाही. त्याला बोरिक पावडर दिवसभर आता उन्हात गहू वाळत घालायचं आहे आणि नंतर मग त्याला बोरिक पावडर लावून गहू पॅक करून ठेवतो. म्हणजे कसं वर्षभर त्याला कीड वगैरे लागतच नाही, त्याच काही टेन्शन राहत नाही. नाहीतर एकदा गव्हाला कीड वगैरे लागली, एखादं कुठं हे झालं का सगळं त्याचं पीठच करून टाकतात ना. देवपूजा वगैरे अजून काही झालेली नाही, कोणत्या कामाला सुरुवात केलेली नाही. ब्लॉग सकाळ सकाळी स्टार्ट. जास्त आकुड पण नाही, चांगला आहे की नाही. खाली घालायचं वाळायचं मला. सकाळची सगळी घरातली कामं करून घेतली. गहू बाहेर वाळत घातला. नंतर मुलांसाठी आज रविवार म्हणल्यावर त्यांना काय तर स्पेशल पाहिजे असते, मग त्यांच्यासाठी पावभाजी केली. माझा उपवास होता म्हणून माझ्यासाठी खिचडी केली आणि आता फराळ करून घेते. तर पापड, खिचडी, दही आणि काकडी असं काय आज आहे फराळामध्ये माझ्या. मुंग्या झाले त्या मुंग्या कशाने लागल्या काय की बाई. सगळ्याच गव्हाला लागले. अहो सगळ्याच गव्हाला लागलेत ग मुंग्या. एवढं ऊन आहे तरी मुंग्या आहेत ना फिरते का. आदेशनं बघ किती चाललंय इकडं. सगळं सांडलंय इकडं गहू. दुपार झाली आणि बाहेर एवढं कडक ऊन पडलेलं. घरातली माझी कामे ही सगळी झालेली होती. मी आत काम करते तोपर्यंत आदेशने इकडं गहू सांडलेला होता आणि इथं मुंग्या पण भरपूर झालेल्या होत्या. त्यासाठी इथं खडू मारून घेतला. एवढे पाय वगैरे हे सुद्धा चटचट पोळत होते आणि गहू तर जास्तच इथं गरम झालेला होता. तरी पण म्हटलं एकदा गव्हाला हात फिरवून घ्यावा इथं. याच्या 2 दिवस अगोदर भरपूर इकडं पाऊस पडलेला होता आणि आज एवढं कडक ऊन पडलेलं होतं की वाटत होतं अजून पाऊस येतो की काय. सगळीकडे मुंग्या ऊन बिन लागतंय का नाही. आता संध्याकाळचे 5 वाजलेले होते. नाहो म्हणत होते आता मी गहू भरून घेतो. म्हटलं थांबा अगोदर चहा घेऊ आणि नंतर गहू भरा. आम्ही इकडे चहा पीत बसलो का आदेशला गहू सांडायचा चान्स सापडला. लगेचच तो गव्हाकडे गेला. तो असं काहीतरी करेल म्हणूनच इथं आम्ही बाहेरच चहा पीत बसलो होतो. संध्याकाळचे 5 वाजून गेले तरी सुद्धा किती कडक ऊन आहे बाहेर. बोरिक पावडर आहे की नाही, धान्याला कीड लागू नये म्हणून. परी
काय करते तू? जायला लागली बघा. वाचायला तेवढंच पण ती जरा हलवू दे. पण किडलेला असतात तो. नाही तसं काही. बरं पडते आज ते मोबाईल बघायची सारखं त्या आणि गॅस काय ते एसी चालून मग आपण इथून बोलले तिला हाक मारले जायची आणि मग ते म्हणायची नाही गिरायचे तर मोबाईल बघायचा आता आपण बोललं तर थोडं बाहेर गहू भरून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी पायरीवर बसलो होतो आणि घराच्या जवळच मंगल कार्यालय इथं झालेलं आहे. उद्या लग्न होतं, आज हळदी आहे, त्यासाठी इथं नवरा नवरी चाललेत आणि फटाके वाजवत होते, करत होते. हे बघून आदेश तर एकदमच खुश होता, एकदम उड्या मारतच त्याचं काम चाललेलं होतं, एकदम डान्स करणं वगैरे. इतर वेळी दुसरं लग्न असतं त्यावेळेस रोड क्रॉस करून आलं की 1-5 मिनिट तरी इथं थांबलेले असतात, पण जवळजवळ इथं 15-20 मिनिट होऊन गेले तरी इथं हे बघी थांबलेली होती. डीजेची गाणी वगैरे ऐकून आम्ही सुद्धा फ्रेश झालो होतो. आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.